नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम. वारीत ज्ञानोबा तुकोबा या नामाचा जयघोष. अमरावती जिल्ह्यातील सोयाबीनच्या बोगस बियाण्यांवरून काँग्रेस नेते यशोमती ठाकूर आक्रमक. शेतकऱ्यांसोबत केवळ लबाडी सुरू आहे, यशोमती ठाकूर यांची सरकारवर टीका. शेतकरी सहकारी संघाच्या सभापतीपदी शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या हाती सत्ता. मंत्री भुसे यांच्या शेतकरी विकास पॅनलचे 15 पैकी 15 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व. आमदार रोहित पवारांचा वारकऱ्यांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप. सरकारने तातडीने वारकऱ्यांना शुद्ध पाणी पुरवण्याची पवारांची मागणी. बीडमध्ये होणार संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान. महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली 10 दिवसाचा प्रवास करत लाखो वारकऱ्यांचा पालखी सोहळ्यात सहभाग. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मातेस 281 ग्राम सोन्याचे मंगळसूत्र अर्पण. भाविकाचा मंदिराच्या वतीने देवीची प्रतिमा आणि महावस्त्र देऊन यथोचित सन्मान. दिवे घाट पार करत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवडमध्ये मुक्कामी. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पहाटेपासूनच भक्तिमय वातावरण. दौंड तालुक्यातील यवत येथे वारकऱ्यांसाठी पिठलं भाकरीचे जेवण. 1.5 टन पिठलं आणि 1.5-2 लाख भाकरींचा वारकऱ्यांनी घेतला आस्वाद. हिंगोलीच्या चोरजवळा शिवारात वन विभागाच्या हलगर्जीपणाचा फटका. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उभारलेली संरक्षक जाळी अनेक ठिकाणी तुटल्याने शेतीची नासधूस. संतप्त शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. दौंड तालुक्यातील वरवंड येथे पालखी मुक्कामाची तयारी पूर्ण. वरवंड येथील विठ्ठल मंदिराकडून पालखी विसाव्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आलाय. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.